विधान परिषदेच्या जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे। प्रचंड रस्सीखेच आणि वेगवेगळ्या जागांवरचे हेवे दावे या सगळ्यानंतर महायुतीचं जागा वाटप अखेर ठरलंय। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवरती विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे। 7 जागांवरती अडून बसलेल्या शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा आल्या, तर 3 जागा मागणाऱ्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्यात। विधान परिषदेच्या कोकण, नाशिक, संभाजीनगर, जालना, पुणे या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती। मात्र या सगळ्यावरती आता अखेर तोडगा निघाला। केंद्रामधल्या नेत्यांच्या चर्चेनंतर महायुतीच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब झालं। उद्या अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्या हे चित्र आणखी स्पष्ट होऊ शकेल। सोलापूर, जळगाव, अमरावती, सांगली, सातारा, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जागा भाजपकडे आहेत। नागपूर, अहिल्यानगर, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड तर छत्रपती संभाजीनगर, जालना ही जागा देखील महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेली आहे। शिवसेनेकडे 4 जागा आहेत, यापैकी नाशिक, ठाणे, यवतमाळ, परभणी, हिंगोली या जागा विधान परिषदेसाठीच्या शिवसेनेच्या वाट्याला गेल्यात, तर राष्ट्रवादीकडे 2 जागा गेलेल्या आहेत। यामध्ये पुणे आणि कोकण इथली जागा राष्ट्रवादीकडे गेलेली आहे।